किचन स्टोरीज पार्ट 1 याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अजूनपर्यंत मी किचनमध्ये काम करताना मी ज्या ज्या काही मजेशीर, काही कठीण, काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आपण बोलूया नको, काही पॉझिटिव्ह आणि अशा छोट्या मोठ्या ज्या काही गमती जमती झाल्या, जे काही किस्से झाले त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर आजच्या पहिल्या ह्या भागातला एक्सपिरियन्स किंवा आठवण म्हणा, अँड दॅट आठवण इज अबाउट शेफ आंडोर. सो शेफ आंडोर, दिस इज व्हॉट यू सेड, अँड I have somehow engrossed that in my memory, and I always follow that. I always practice that, and thank you so much. So what Chef Andor said was, I remember न्यूबरीमध्ये जेव्हा मी काम करत होते कोड ब्रासरीमध्ये, तेव्हा एकदा एका शिफ्टमध्ये मी, शेफ आंडोर, शेफ रीता आणि शेफ पापा होते. आणि मला आठवत आहे त्या दिवशी, त्या रात्री आमच्याकडे एक टेबल होतं आणि त्या टेबलवर जो ग्रुप येणार होता त्याच्यामध्ये एक VIP व्यक्ती होती आणि आम्हाला फ्रंट ऑफ हाऊसकडून सांगण्यात आलं की अमुक अमुक टेबलवर VIP लोक आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे किचनमध्ये जेव्हा आम्ही त्या ऑर्डरवर काम करू लागलो तेव्हा शेफ आंडोर एक गोष्ट म्हणाले. व्हॉट ही सेड वॉज, एव्हरी पर्सन हू इज कमिंग ऑन दॅट टेबल अँड हॅव्हिंग अ मील अँड पेईंग is VIP for me. He said whether that person is homeless, whether he or she is whatever criteria, whatever category, doesn't matter. As long as that person is having a meal on the table and he or she is paying, every person is VIP for me. आणि I realize की ही किती मोठी गोष्ट आहे आणि ही आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. नॉट जस्ट फॉर द रेस्टॉरंट इंडस्ट्री, पण किंवा अमुक आपल्या बिझनेसमध्ये अरे अमुक व्यक्ती आज येणार आहे, सो दॅट पर्सन इज एकदम काय म्हणतात उच्चभ्रू व्यक्ती आहेत, सो त्यांना थोडा जास्त दर्जा किंवा जास्त मान द्यायचा नाही, असं नाही आहे. तुमचा जेव्हा बिझनेस असतो तेव्हा प्रत्येकच मनुष्य किंवा प्रत्येक तुमचा ग्राहक, प्रत्येक कस्टमर इम्पॉर्टंट असतो. आणि माझ्यासाठी ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती. म्हणजे कदाचित शेफ आंडोरला लक्षात पण नसेल की तो असं म्हणाला, पण मी ते कायम लक्षात ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा जिथे जिथे काम करत होते तेव्हा प्रत्येक वेळी मी हाच विचार केला की व्हॉट